मनाविरुद्ध झाले लग्न भाग 10। जेवण झाल्यावर सर्व पाहुणे हळूहळू निघू लागले। पार्टी जवळपास संपली होती। आता फक्त अल्विन आणि कीर्ती उरले होते। ठीक आहे यार, चल आता खूप उशीर झाला आहे, आपल्याला आता जायला हवं। अल्विनने अर्जुनला बोलताच तो हसला आणि म्हणाला, हो पण उद्या रिसेप्शन आहे, तुला आठवतंय ना, तुम्हा दोघांना रिसेप्शनला यायचं आहे। यार अर्जुन माफ कर, पण उद्या आपण येऊ शकणार नाही, अल्विन म्हणाला। मग अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि विचारला, का? म्हणजे आपण पुन्हा कायमचे दिल्लीला जाणार आहोत। जेव्हा कीर्तीने सांगितले तेव्हा अर्जुनला आणि वाणीला धक्का बसला। वाणी आणि अर्जुन एकत्र म्हणाले, पण का? कारण अल्विन माझ्यासाठी सगळं सोडून इथे आला आहे। त्याला आई वडील नाहीत, पण त्याचे वडिलोपार्जित घर आहे जिथे त्याचं खूप आठवणी आहेत। जेव्हा अल्विन माझ्या आनंदासाठी इतकं काही करू शकतो, मग त्याच्यासाठी मी एवढं तरी करू शकते। मी तिथेच माझ्यासाठी नोकरी पाहणार आहे। कीर्ती हसतच अल्विनकडे बघत म्हणाली। कीर्तीचे बोलणे ऐकून अर्जुन आणि वाणी दोघंही भावुक झाले आणि अर्जुन फक्त एवढेच बोलू शकला, तू खूप छान विचार केले आहेस। तुला काही हवं असेल तर मला फोन कर, मी लगेच येईन। अर्थात, अल्विन हसत म्हणाला आणि वाणी उदास होऊन म्हणाली, पण तुम्ही परवा निघाले तर चालणार नाही का? उद्याच्या पार्टीला तुम्ही दोघांनीही यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे। ठीक आहे, आपण परवा निघू, पण आता जायला हवं, कारण अजून काही पॅकिंग बाकी आहे। अल्विन आणि कीर्ती एकमेकांकडे बघत म्हणाले। अल्विन आणि कीर्तीने सर्वांकडून निरोप घेतले आणि खूप थकले होते, म्हणून तेही त्यांच्या खोलीत आले आणि कपडे बदलू लागले। सगळं फंक्शन नीट पार पडलं का? वाणीने आरशासमोर बसून तिचे दागिने काढताना म्हणाली। मागून येऊन अर्जुन तिला मिठीत घेतला आणि हसत म्हणाला, अर्जुन कपूर यांनी तयार केलेली योजना मस्तच असेल। हा तेच, वाणीने दागिने खाली ठेवून अर्जुनकडे आरशात पाहत म्हणाले आणि अर्जुनची नजर तिच्या मानेवरच्या खुणावर पडली, जिला बघून अर्जुन हादरला आणि म्हणाला, अरे तुझ्या मानेवरचे हे रॅशेस हे कसे झाले? कदाचित जड दागिनेमुळे झाले असेल, वाणी म्हटल्यावर अर्जुनने पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला आणि त्यातून औषध काढून वाणीच्या गळ्यावर लावला आणि म्हणाला, अरे मग एवढं का दागिने घातले होतेस? मी तुला आधीही सांगितलं होतं वाणी, तू एवढी बेफिकीर आहेस तर मी पुन्हा जुना अर्जुन बनेन। अर्जुन न थांबता बोलत होता आणि वाणी त्याच्याकडे हसत बघत होती। तू हसत आहेस, पण का? मी खूप सिरियसली बोलतोय आणि तू हसत आहेस, अर्जुन वाणीकडे बघत म्हणाला। वाणी निरागस चेहरा करून म्हणाली, अहो नाही, मी हसत आहे म्हणजे तुमचं बोलणं ऐकत आहे। हो, तुला फक्त ऐकायचं आहे, सांगितलेलं काही करायचं नाही। आतापासून तू हे जड दागिने घालणार नाहीस, मी तुझ्यासाठी आणलेले दागिने घालशील। हे सगळी फंक्शन संपल्यानंतर आम्ही शॉपिंगला जाऊ आणि असेच हलके दागिने आणू। आता तू खूप थकली असेल, झोप। नाही, मला आता झोप येत नाही, वाणी म्हटल्यावर अर्जुन हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मग काय करू? माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे, वाणी हसत म्हणाले आणि अर्जुन उत्साहाने म्हणाला, ठीक आहे काय? तुम्ही पहिल्यांदाच जेवण केल्याबद्दल आणि गिफ्ट, असे वाणीने सांगितले तेव्हा ठीक आहे, मग काली का नाही दिलेस? अरे हो, तुम्ही किती प्रश्न विचारताय। मी हे काली दिले नाही कारण मला ही गिफ्ट तुम्हाला पर्सनली द्यायची होती। वाणी हसत हसत अर्जुनला बोलली, ठीक आहे, अशी कोणती गिफ्ट आहे जी तू सर्वांसमोर देऊ शकली नाहीस? त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील, वाणी म्हटल्यावर तो रागाने म्हणाला, यार मी डोळे बंद केले तर गिफ्ट कसे दिसेल? काय वाणी तो पण, अर्जुन प्लीज तुम्ही डोळे बंद करा ना, वाणी निरागस चेहरा करत म्हणाली आणि अर्जुनने डोळे मिटला। वाणी पटकन बाथरूम मध्ये शिरली आणि मग कपडे बदलू लागली। मी आता डोळे उघडू का? अर्जुनने विचारल्यावर वाणी ओरडली, अहो आताच नको। वाणी, एवढ्या लांबून तुझा आवाज काय येतोय? अर्जुन विचारल्यावर वाणीने निमित्त काढले आणि म्हणाली, अहो मी तुमची गिफ्ट शोधतोय ना। काय? तुझं म्हणणं आहे की गिफ्ट हरवलं आहे? मला देण्यापूर्वीच तू माझी गिफ्ट हरवलीस का? तू इतकं बेजबाबदार आहेस?
तू माझे गिफ्ट सुरक्षितही ठेवू शकले नाहीस. आता लवकर शोध, मी डोळे मिटून ठेवणार नाही उशीरपर्यंत, लक्षात ठेव. अर्जुन आणखी काही बोलायचं आधीच वाणीने त्याचं ओठावर बोट ठेवले. अर्जुन काहीही समजण्याआधीच वाणी त्याचं डोळ्यांची चुंबन घेत ती म्हणाली, आता तुम्ही डोळे उघडू शकता. अर्जुनने हळूच डोळे उघडून वाणीकडे बघितला तर तो तिच्याकडे बघतच राहिला. वाणीने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेस घातली होती. तिचे केस उघडे होते आणि स्मोकी आय मेकअप आणि गडद लाल लिपस्टिक मध्ये ती खूप सुंदर दिसत होती. वाणीला पाहताच तो तिच्या सौंदर्यात हरवून बसला आणि फक्त एवढंच बोलू शकला, वाणी, हे सगळं. वाणीने लाजून तिच्या पापण्याखाली केली आणि या हावभावाद्वारे अर्जुनला सांगितले की ती आता हे नाते पुढे नेण्यास तयार आहे. वाणीचा इशारा घेत अर्जुनने तिचा कमरेवर हात ठेवला आणि तिला स्वतःकडे वळला. तो वाणीचा चेहरा हातात घेऊन तिचे चुंबन घेतला आणि वाणीने लाजून डोळे मिटले. तो हसून तिचं डोळ्यांचे चुंबन घेतला आणि मग तिचे ओठ तिच्या कानाजवळ ओठ फिरवून तिच्या दोन्ही गालाचे चुंबन घेतला. लाजेने वाणीचे गाल लाल झाले आणि तिच्या मनात तिच्या अंगात फुलपाखरू उडू लागले. आता अर्जुनचे ओठ हळूहळू वाणीच्या ओठाकडे सरकू लागले. दोघांचा श्वास वेगवान होऊन एकमेकांना जाणवत होते आणि वाणीने परत एकदा डोळे बंद केले. अर्जुन हळूच आपले ओठ वाणीच्या ओठांवर ठेवला आणि दोघंही एकमेकांना किस करू लागले. काही क्षणानंतर अर्जुन वाणीला उचलून घेतला आणि तिला बेडच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. अर्जुनने वाणीला बेडवर आणून झोपवला. वाणीनेही तिचे हात पसरून इशाऱ्याने तिच्या जवळ येण्याचा इशारा केले. अर्जुन बेडवर बसला आणि त्याने वाणीच्या कपाळाचे हळूवार चुंबन घेतला. वाणी डोळे मिचकावून तिने त्याला पुढे जाण्याचा इशारा केला आणि मग त्या रात्री ते दोघे पूर्णपणे तन आणि मनाने एक झाले. रात्रीचे 12 वाजले होते. वाणी गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून चंद्राकडे पाहत होती आणि अर्जुन वाणीचं मांडीवर डोके ठेवून तिच्याकडे पाहत होता. अचानक वाणीची नजर अर्जुनवर पडली आणि ती हसत म्हणाली, असं का बघत आहात? मी बघत नाहीये, मी काहीतरी विचार करतोय. अर्जुन हसत हसत म्हणाले आणि वाणी हसत म्हणाली, आता काय विचार करत आहे तुम्ही? एवढं शॉर्ट लाल ड्रेस कुठून आणलीस? म्हणत अर्जुन हसायला लागला आणि वाणी लाजली. तिथून कुठून आणली आहेस त्यांना काय मला फरक पडत नाही, पण ती खूप होती. अर्जुन वाणीकडे पाहत म्हणाला. मग वाणी तिच्या हातानं त्याची डोळे झाकून म्हणाली, अर्जुन तुम्ही पण ना. अगं तू लाजत आहेस म्हणून डोळे बंद करत आहेस का? पण माझे डोळे का बंद करत आहेस? वाणीचा हात काढून अर्जुन म्हणाला आणि वाणी लाजत म्हणाले, तुम्ही खूप खोडकर आहात. अगं वाणी, अर्जुन तू कुठे मला ओळखतेस? अर्जुन बोवया उंचावला आणि वाणी हळू आवाजात म्हणाले, हो मी ओळखते आहे ना तुमचा उदास चेहरा. ठीक आहे, तू मला टोमणा मारतेस का? आता बघ मी किती रोमॅन्टिक वागतो. तू स्वतः येऊन सांगशील मी किती रोमॅन्टिक आहे. अर्जुन वाणीकडे बघत म्हणाला. वाणी हसत म्हणाले, त्याची काही गरज नाही. तुम्ही जसं आहेत तसंच मला तुम्ही आवडतात. हो का? अर्जुन हसत म्हणाला. हो, वाणीने हसत उत्तर दिले. मग मला सांग ड्रेस कुठून आला? एवढं बोलून अर्जुन पुन्हा हसायला लागला आणि वाणी लाजून म्हणाली, तुम्ही किती उशीर झालं त्या ड्रेससाठी माझ्या मागे पडले आहात. अरे प्लीज सांग ना, तू ड्रेस घालून दाखवले आहेस मला, मग सांगायला काय हरकत आहे? अर्जुन तिला विचारतात वाणीने त्याला सांगायला सुरुवात केली. खरं तर मी त्रिशाकडून घेतली होती. त्रिशा सुद्धा असा ड्रेसेस घालते? बरोबर आहे यार, आकाश मजा करत आहे. अर्जुन हसला आणि वाणी त्याच्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला असे कपडे घालणारे कोणीतरी हवी होती म्हणून तुम्ही तिच्याशीच लग्न करणार होते. तुम्ही माझ्याशी लग्न का केले? मी हे लग्न अजिबात केलो नाही, मला लग्न करायला भाग पडले, अशी गमतीने अर्जुन म्हणाला आणि त्याचं बोलणं वाणीच्या मनाला लागला. खरं तर तिला धक्काच बसला. ती किती थांबवण्याचा प्रयत्न करूनही तिच्या डोळ्यातलं अश्रू थांबले नाही आणि ती उदास होऊन म्हणाली, मग मी एक काम करते,
इथे छतावरून उडी मारून मी माझ्या प्राणाची आहुती देईन, मग तुम्हाला आवडणारे शॉर्ट कपड्यांची मुलगी तिच्यासोबत लग्न करून घ्या. हे ऐकून अर्जुन वाणीचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, काय बोलतेस वाणी? हा पहिला मजला आहे. इथून पडलीस तर फक्त हातपाय तुटतील, तू मरणार नाहीस. असे बोलून अर्जुन पुन्हा हसायला लागला आणि वाणी तिचे अश्रू पुसत म्हणाले, काही हरकत नाही, मी 3ऱ्या मजल्यावर जात आहे. मी तिथूनच मरेन. तुम्ही म्हणताय तर मी आता मरणारच. असे म्हणत वाणी रागाने पायऱ्याकडे चालू लागली. तेव्हा पाठीमागून अर्जुनने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढला. वाणीने येऊन अर्जुनच्या छातीला मिठी मारली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. हे पाहून त्याने तिचे अश्रू पुसला आणि म्हणाला, अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. तू जशी आहेस तशी प्रेम करतो मी. वाणी, मी गंमत करत होतो. मला तेवढा अधिकार नाही का? तुझ्यासोबत गंमत करणे इतकं पण हक्क नाही का? असे म्हणत अर्जुनने वाणीला मिठी मारली. वाणीनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि यावेळी तिचं डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आज नंतर तू पुन्हा असं कधी बोलशील तर मी 5व्या मजल्यावरून उडी मारेन. अर्जुन हे बोलताच वाणी घाबरली आणि तिने त्याचं तोंडावर हात ठेवले. बघितल्यास, मी तुझ्यासाठी जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचं माझ्यासाठी तू आहेस. जर तुला काही झाले तर मी जिवंत राहणार नाही. तो पाहुणे कोण वाणीचं हात काढला आणि वाणीने डोळे खाली केले आणि म्हणाले, सॉरी, यू शुड बी. ठीक आहे, चल आता झोपूया, नाहीतर उद्याचं कार्यासाठी वेळेवर उठता येणार नाही. अर्जुन हे सांगताच वाणी हसत म्हणाले, हो जाऊया. अर्जुन हसून वाणीला उचलून घेतला आणि मग दोघेही बेडरूम मध्ये येऊन एकमेकांना बिलगून झोपले. सकाळचे 8 वाजले होते. आंघोळ करून वाणी घरच्यांचा आशीर्वाद घेऊन किचन मध्ये आली आणि तिथं त्रिशा तिला चिडवू लागली, वाणी, ड्रेस तुला फिट होता ना? त्रिशा, तू पण ना? वाणी लाजत असे म्हणताच त्रिशा चिडवत म्हणाली, अरे मॅडमचे हसणे बघा. मला माहित होतं की तू मला नक्कीच त्रास देशील, म्हणूनच मी तुझा ड्रेस घेत नव्हते. वाणीने चेहरा बारीक केली आणि त्रिशा रागाने म्हणाली, ठीक आहे, मी तुला मदत केली और तू फक्त मला बोलत आहेस. तुला सांगायचे नसेल तर सांगू नकोस. मी कुठे तुझं बोलणं ऐकायला मरत आहे. पहिल्यांदा तुम्ही लोक खूप ब्लॅकमेल करता ना? हो, मला ड्रेस फिट होत होतं. मी तुला आणखी काही सांगू का? वाणी रागाने म्हणाली. तेव्हा त्रिशा हसतच म्हणाली, नाही, मला इतकं जाणून घ्यायचं नाही. वाणी म्हणाली, नाही, ऐक, तेही सांगते मी तुला. तेव्हा त्रिशा घालातल्या घालात हसत म्हणाली, अगदी 2च दिवसात अर्जुनचा रंग तुझ्यावर चढला आहे. हे ऐकून वाणीही हसायला लागली आणि मग दोघंही हसायला लागले. सर्व लोक रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त असताना एका आवाजाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. बघा, ही काय वेळ आली आहे. माझ्या नातवाचे लग्न झाले आहे. तुम्ही रिसेप्शनचे आयोजनही करत आहात आणि मला सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. मला नाही वाटत. मला इथे काही काम आहे. मी परत जात आहे. हा आवाज ऐकून सर्वजण त्या दिशेने पाहू लागले. समोर अर्जुनची आजी उभी होती. ऋषभ मीरा आजीला पाहताच पटकन येऊन त्यांना थांबून त्यांच्या हातातील बॅग घेतले. अहो आई, तू तीर्थयात्रेहून आलीस? ऋषभ हसत हसत म्हणाला. तर आजी रागाने म्हणाली, हो, मी आले आणि आता ह्या घरात माझी गरज नाही म्हणून मी पुन्हा निघते आहे. अहो आई, असं का म्हणताय तुम्ही? या घरात सगळ्यांपेक्षा मोठे आहात. मीरा उदास होऊन म्हणाली आणि आजी तोंड वाकडं करून म्हणाली, हो, मी मोठी आहे, पण ह्या घरात मला कुणीच मोठे मानत नाही. फक्त तुझंच चालते ह्या घरात. अर्जुनचे आजोबांचं निधन झाल्यापासून तू मला मान देणे बंद केले आहेस. असे वाटते की हे लग्न पण तुझ्या मर्जीने झाले आहे. आजीचे कडवट शब्द ऐकून मीरा दुःखी झाली आणि ऋषभ प्रकरण वाढवण्यापासून थांबवले आणि म्हणाले, आई, आधी बसून पाणी प्या, नंतर आरामात बोलू. मला बसायचं नाहीये. मी निघते. तू फक्त तुझ्या बायकोचं ऐकत राहा.
तुला कशाला गरज आहे आई? एवढं बोलून आजी तिथून निघू लागली. मग अर्जुन आला आणि तिच्या समोर उभा राहिला. तुम्ही कुठे जात आहात? तेही तुमच्या अर्जुनला न भेटताच? अर्जुनने निरागसपणे बोलला. तेव्हा आजीने त्याचा तो प्रेमळ चेहरा पाहून त्याला मिठी मारली आणि आशीर्वाद दिले आणि म्हणाली, या घरात माझी काळजी घेणारा तू एकटाच आहेस, नाहीतर सगळेच चोरूचं गुलाम आहे. आजीने मीराला टोमणे मारलेले पाहून ती तिथे थांबली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. हे सर्व बघून त्रिशा आकाशच्या कानात कुजबुजली. ही पुन्हा आली, हस्त खेळतं घर पेटवून टाकते आता. मला समजत नाहीये की तिला आंटीचं काय त्रास आहे. फक्त ऋषभ काका श्रीमंत मित्राचा मुलीला सोडून आंटी सोबत लग्न केलं, मग काय झालं? आंटीच्या यात काय दोष? त्रिशा, काहीही असो, ती अर्जुनची आजी आहे. तू जा आणि तिच्यासाठी नाश्ता घेऊन ये. आकाशने त्रिशाला समजवल्यावर त्रिशा रागाने म्हणाली, मी त्यांच्या नाश्त्यात विष मिसळू का? मी सांगतो तितके कर. आकाश डोळे मोठे करून म्हणाला आणि त्रिशा रागाने नाश्ता घ्यायला गेली. आणि आकाशाला आणि मीराला सांभाळत म्हणाला, आंटी, तुम्ही आजीला आधीपासूनच ओळखता. त्यांना सवय आहे असं बोलायचं. मग तुम्ही का रडताय? हे अश्रू कशासाठी? तुम्ही रडून असं काच दिवस उद्ध्वस्त करताय, असं वाटत नाही का तुम्हाला? मी माझ्यासाठी रडत नाहीये बाळा. माझ्या आयुष्य संपलं आहे आता. मला वाणीची भीती वाटते. वाणी मला आवडते हे त्यांना कळलं तर तिच्याही आई तिरस्कार करेल आणि वाणीच्या पण माझ्यासारखीच अवस्था होईल. मीरा रडायला लागली आणि आकाशही विचार करू लागला, आंटी बरोबर बोलत आहेत. ती आग लावू शकते. जेव्हा ती आंटीला इतकं बोलते तेव्हा ती वाणीला काय करणार? ती सुद्धा मध्यम कुटुंबातील मुलगी आहे. अर्जुन आणि वाणी वाहिनी यांच्यात पुन्हा अंतर तर आणणार नाही ना? काही काळजी करू नका, मी आहे इथे. मी असं काही होऊ देणार नाही. आकाशने मीराला प्रोत्साहन दिल्यावर मीराने त्याच्या गालावर हात ठेवली आणि म्हणाली, कधी कधी असं वाटतं की तू खरंच माझा मुलगा आहेस. तू मला किती समजून घेतोस. मी तुमचाच मुलगा आहे. आई बाबा वारल्यापासून तुम्ही दोघांनी माझी काळजी घेतली आहे. आकाश भाऊक होऊन म्हणाला आणि मीराने त्याला मिठी मारली. अर्जुनने आजीला बसून पाणी दिला आणि हसत हसत म्हणाला, आजी, तुम्हीच सांगितलं ना तुम्ही तीर्थयात्रेत आहात तोपर्यंत तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला फोन केलो नाही. बर, मी परत येईपर्यंत हे लोक थांबू शकत नव्हते का? आजीने त्याच्याकडे डोळे मिचकावले आणि अर्जुन पुन्हा निमित्त काढला की, आजी, तुम्ही स्वतः म्हणता की प्रत्येक काम शुभ मुहूर्तावर केले पाहिजे आणि माझं लग्नासाठी 2 वर्ष शुभ मुहूर्त नव्हते. तू काहीही म्हण, पण मी त्यांना माफ करणार नाही. त्यांनी मला माझ्या नातवाचं लग्नाला बोलवलं नाही. आजी तोंड बारीक करून म्हणाली आणि गाल्यातल्या गाल्यात अर्जुन हसला आणि म्हणाला, अहो माय डिअर आजी, तुम्ही एकदा वाणीला भेटायला हवं. मला खात्री आहे की तुम्हाला ती आवडेल. मग तुझी वाणी कुठे आहे? आजी सासू इथे बसले आहेत आणि आशीर्वाद घ्यायची संस्कारही तिच्याकडे नाही. आजीने चेहरा वर करून आणि इकडे तिकडे बघत म्हणाले, आजी, ती बहुधा किचन मध्ये आहे. मी बोलून आणतो तिला. अर्जुन स्वयंपाकघरात पोचला. तिथे त्रिशाने वाणीला सर्व काही सांगितले होते. अर्जुनला पाहून त्रिशा हसून बाहेर गेली आणि वाणीला एकटी पाहून अर्जुनने तिला मागून पकडला. आजीबद्दल कळाल्यावर वाणी थोडी काळजीत होती, त्यामुळे तिने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. वाणीला खूप उदास पाहून अर्जुनने तिला स्वतःकडे वळवला आणि तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला, काय झालं? एवढी उदास का आहेस? अहो, आजीला मी आवडेल ना? वाणी डोळ्यात पाणी आणत म्हणाली. तर अर्जुन हसत म्हणाला, अगं, तू नक्की आजीला आवडेल. तुला कोणी सांगितलं की तुझ्यावर प्रेम करणार नाही? त्रिशाने मला सांगितले की आजीने तुमच्या आईला खूप फटकारले, त्यामुळे मला खूप भीती वाटते. वाणीने घाबरून हे बोलताच अर्जुन तिला सांगू लागला, खरं तर आजीला आई आवडत नाही.
आणि याचं कारण म्हणजे तिला तिच्या मैत्रिणीचं मुलीला आपली सून बनवायची होती. पण बाबांना आई आवडली म्हणून त्यांनी आजीच्या विरोधात जाऊन आईसोबत लग्न केले. म्हणून आजी आईला स्वीकारले नाही सून म्हणून. पण तू न आवडण्यासारखे तुझ्याकडे काही तक्रार नाही, मग तू कशाला एवढं टेन्शन घेत आहेस? खरं सांगायचं म्हटलं तर आजी माझ्यावर खूप प्रेम करते आणि मला ती कधीही दुःखी पाहू शकणार नाही. पण अहो, वाणी तिचे बोलणं पूर्ण करण्याआधीच पदर डोक्यावर ठेवत तो म्हणाला, काही पणवेन नाही. आजी मनाने वाईट नाही, जरा कडक आहे तेवढेच. आजीला राग येण्यापूर्वी जा आणि त्यांचा आशीर्वाद घे. अर्जुनने वाणीला बाहेर आणला आणि वाणीने घाबरून आजीचे आशीर्वाद घेतले. वाणीला बघून आजी त्याच्याकडे टक्कला होऊन पाहत म्हणाले, बर हीच वाणी? वाणी बाळा, आजी सासूला एवढी वाट पाहायला लावू नकोस. हे तुझ्या आई वडिलांनी तुला संस्कार शिकवलं नाहीत का? का असंच लग्न करून पाठवले आहेत तुला? मी कधीपासून तुझी वाट पाहत आहे आणि तू आता येत आहेस? हे ऐकून वाणी तिचे आई वडील खूप दुःखी झाले. वाणीला उदास पाहून अर्जुन म्हणाला, आजी ती स्वयंपाक करत होती ना? मी नाही विचारले लाडू तुला, आणि जोपर्यंत मी तुला विचारत नाही तोपर्यंत तू गप्प बस. वाणी मला सांग, तू घरची कामे वगैरे करतेस ना? जेवण वगैरे करता येते ना? का सासूबाई सारखं चांगलं चांगलं कपडे घालून फक्त फिरत राहतेस? असं बोलून आजी वाणीकडे वरपासून कालपर्यंत पाहू लागली. आजीचं बोलण्याने मीरा आणि वाणी दोघीही खूप दुःखी झाल्या. पण तरीही वाणी हळू आवाजात म्हणाली, मी सगळं जेवण बनवते, मग जा आणि माझ्यासाठी जेवण बनव, मला खूप भूक लागली आहे. आजी वाणीला ऑर्डर दिल्यावर वाणी खाली बघत म्हणाली, हो आजी, मी तुमच्यासाठी आत्ता स्वयंपाक करते. ऐक, तुझ्याकडे 40 मिनिटे आहेत, तोपर्यंत मी आंघोळ करून पूजा करत आहे. माझी पूजा संपताच मला सर्व जेवण तयार हवं आहे आणि तुला कुणीही मदत करणार नाही. मी हे देखील पाहणार आहे की तू सगळं स्वयंपाक एकटीने करतेस की नाही. एवढं बोलून आजी तिथून निघून गेली आणि वाणी रडत रडत स्वयंपाकघरात आली. हे सर्व पाहून मीरा रडली आणि ऋषभला म्हणाली, प्लीज ऋषभ, काहीतरी करा. तुमच्या समोर तुमच्या सुनेचा आणि तिच्या घरच्यांचा अपमान होतोय आणि तुम्ही असंच गप्प उभा आहे. तुझाही अपमान होतोय ना मीरा? ऋषभ निरागसपणे म्हणाले, मला माझी काळजी नाही, मला सवय आहे. पण वाणीचं आणि त्यांच्या आई वडिलांचं अपमान बघून मला सहन होत नाही. मीराला पाहून ऋषभ म्हणाले, मीरा, ती माझी आई आहे, मी तिला प्रत्येक गोष्टीत थांबवू शकत नाही. होय, जेव्हा ती आमच्या कुटुंबाला त्रासदायक ठरेल तेव्हा मी तिचं विरोधात जाईन. तसं बघायला गेले की ती थोडे दिवसात परत जाईल आणि तोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत वाणी तिचं मन जिंकेल याची मला खात्री आहे. कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे. अर्जुन आणि वाणीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे त्यांना माहीत नाही. आणि वाणी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे हे देखील त्यांना माहीत नसेल ना? मीराने विचारल्यावर मागे उभा असलेलं आकाश म्हणाला, आंटी बरोबर बोलत आहे अंकल. तुम्ही आजीला ह्याबद्दल काहीही सांगायची गरज नाही. तिचं आधीही लग्न झालंय आणि घटस्फोटही झालाय. कदाचित हे बरोबर आहे, अन्यथा आई अनावश्यक गोंधळ निर्माण करेल. ऋषभनेही सहमती दर्शवत म्हटले. वाणी किचनमध्ये जोरजोरात रडत होती. तेवढ्यात अर्जुन तिथे आला आणि वाणीला उदास पाहून तो विचार करू लागला. आजीचं बोलण्याने तिला खूप वाईट वाटले असेल असं विचार करत अर्जुन वाणीजवळ आला आणि हसत म्हणाला, वाणी, तुला स्वयंपाक कसं करायचं ते माहीत आहे ना? नाहीतर मी रेस्टॉरंटमधून ऑर्डर करू शकतो. तुम्ही असं का म्हणताय? वाणी अर्जुनला विचारले. तर अर्जुन हसत म्हणाला, कारण तुला स्वयंपाक करायला येते, मग रडायची गरजच काय आहे? आजीची ऑर्डर पूर्ण करून सिद्ध कर. या घरासाठी तुझ्यापेक्षा परफेक्ट कोणी सून नाही आणि माझ्यासाठी बायकोही तुझ्यासारखी दुसरं कोणी असू शकत नाही. तुम्ही आत्ताही विनोदचा विचार करत आहात?
वाणीने दुःखी स्वरात हे सांगताच अर्जुनने तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, मी वाणी तुझी चेष्टा करत नाहीये, पण मला तुला हे समजवायचे आहे की तुला प्रत्येक चॅलेंज पूर्ण करून आजीच्या हृदयात स्थान निर्माण करावे लागेल. तू माझ्या हृदयात तुझी जागा, तुझ्यासाठी प्रेम निर्माण केले आहेस आणि मला माहित आहे की तू ते करशील, कारण आजी माझ्यासारखं दगड नाही. जेव्हा तू माझ्यासारखं दगड वितळवू शकतेस तेव्हा तुला काय अवघड आहे? हा, कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी आजीला आणि त्यांचं चॅलेंजला घाबरू नये. त्याऐवजी मी ते पूर्ण करून सिद्ध केलं पाहिजे की आई चुकीची नाहीत किंवा त्यांची निवडही चुकीचं नाही. आजी इथे आहे तोपर्यंत मी आईला साथ देईन आणि आई आणि आजीमधील किमान त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. असं बोलून वाणी हसायला लागली आणि अर्जुनही तिच्या गालावर तापटत, हे बघ, ही माझी वाणी आहे, जिला अजूनही स्वतःची नाही तर आईची काळजी आहे. आता मी सांगतो, तुझ्यासारखी मुलीला पाहून सैतानही खुश होईल. आजी तर माणूस आहे. मी ताबडतोब आजीसाठी जेवण बनवते. वाणी तिचे अश्रू पुसत म्हणाले आणि तो हसतच म्हणाला, बाय द वे, आजीने कोणाला यायला मनाई केली आहे, त्यामुळे तुला कशाची रेसिपी माहीत नसेल तर मला कळव. तू मला मदत केलीस तसंच मी पण तुला मदत करेन. तुम्हाला माहित आहे का? वाणीने आश्चर्याने विचारले. तेव्हा अर्जुन तिला कमरेला धरून स्वतःकडे खेचला. तुला काय वाटतं, फक्त तूच हुशार आहेस? जाण, मी रोज करोडांचा व्यवसाय करतो. एवढी मूर्ख नाही मी, समजलं तुला? बर, मग तुम्ही माझी मदत का घेतली? तुम्ही तेव्हाच मला नकार द्यायचं होतं ना? वाणीने चेहरा वाकडं करून हे सांगितल्यावर अर्जुन हसत म्हणाला, खरं तर ही परिस्थितीची डिमॅन्ड होती. जर तू मदत केली नसती तर मी खरोखरच पोपट झालो असतो. ठीक आहे, मग तुम्ही मला का सांगताय? वाणीने विचारल्यावर आणि अर्जुन हसत म्हणाला, कारण ही पण परिस्थितीची डिमॅन्ड आहे. म्हणजे? वाणीने डोळे मिचकावत विचारले. तेव्हा अर्जुनने तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, याचा अर्थ, माय डिअर बायको, मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी केलेलं प्रत्येक छोटं किंवा मोठं प्रयत्न, मग ती माझी मदतकीर बनवताना असो किंवा मला रिंग गेममध्ये जिंकवताना असो, जरी तू ते व्यक्त केली नाही, मला समजले आहे. तुम्हाला हे सगळं कसं कळलं? वाणीने आश्चर्याने विचारले. तेव्हा अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण मला माहित आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस आणि मला तुझ्यावर तितकेच प्रेम करायचे आहे. आज मला तुझ्यावर जो विश्वास आहे तोच मला पाहायचा आहे. तुझे हृदयातील प्रेम माझ्यासाठी देखील इतकंच महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता तेव्हा मला विश्वास बसत नाही की हे सर्व खरे आहे की मी फक्त स्वप्न पाहत आहे. वाणीने ओल्या डोळ्यांनी हे सांगितल्यावर अर्जुन तिच्या गालाचे चुंबन घेत म्हणाला, आता तुला विश्वास आहे की हे स्वप्न नाही? मी फक्त या जन्मासाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक जन्मासाठी तुझाच आहे. अहो, अजूनही कधी कधी मला खूप भीती वाटते. आपल्या आनंदावर कुणाची नजर लागायला नको. वाणी घाबरत रडत म्हणाले, असं काही होणार नाही. लवकर ये आणि काहीही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सोडणार नाही. असं म्हणत अर्जुनने वाणीचं डोळ्याचे चुंबन घेतला. नक्की ना? वाणीने निरागसपणे विचारले. तेव्हा अर्जुन हसत म्हणाला, नक्की विश्वास ठेव माझ्यावर. मला माहित नाही का, पण मला खूप भीती वाटते. मला वाटते की मी तुम्हाला पुन्हा हरवून बसेन. वाणी उदास स्वरात म्हणाली आणि अर्जुन हसत म्हणाला, तू आणि मी पुन्हा भेटलोय खूप कष्टाने. तुझ्यापासून मला वेगळे करणे कुणालाही शक्य नाही. अर्जुन, तुम्ही मला वचन द्या, भले काहीही झालं तरीही तुम्ही माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. कधी काही गैरसमज झाला तर तुम्ही येऊन माझ्याशी बोला. वाणीने हात पुढे केली आणि उदास स्वरात म्हणाले, वाणी, असं वाटतंय मला तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही.
काळजी करू नकोस, लवकरच तुझा विश्वास बसेल की मी फक्त तुझंच आहे आणि मी मेलो तरी मला तुझ्यापासून दूर ठेवू शकणार कोणीही नाही. अर्जुनचे बोलणे ऐकून वाणीने त्याच्या तोंडावर हात ठेवले आणि घाबरून म्हणाले, अहो असं शब्द बोलू नका ना प्लीज. मग माझ्यावर विश्वास ठेव, यावेळी आम्हाला कुणीही वेगळे करू शकणार नाही. अर्जुन सिरियस होऊन म्हणाला आणि वाणी फक्त हा म्हणाले. तिला अजून उदास पाहून अर्जुन तिचं घालाला किस दिला आणि म्हणाला, आता हा सडलेला चेहरा नको आहे, मला आवडणारा सुंदर चेहरा दाखव एकदा. हे शब्द ऐकून वाणी हसू लागली. हे पाहून अर्जुन खुश झाला आणि म्हणाला, आता लवकर जेवण बनव आणि आजीला इम्प्रेस कर आणि पटकन माझ्याकडे ये, मी खोलीत तुझी वाट पाहतोय डार्लिंग. तुम्ही जेवणार नाही का, वाणी विचारली. अर्जुन हसत म्हणाला, नाही, मी आज फक्त तुझ्यासोबत जेवणार आहे. असे म्हणत तो वाणीच्या कपाळाचे चुंबन घेतला आणि ते तोंड निघून गेला. वाणीने पटकन उरलेले जेवण तयार करून आजी टेबलावर येण्यापूर्वी टेबलावर ठेवले. आजीचे वय लक्षात घेता वाणीने जेवणात सर्व गोष्टींची खूप काळजी घेतली होती. त्यामुळे आजीला शोधूनही कुठेही चूक आढळून आली नाही. जेवण झाल्यावर आजीने पर्समधून पैसे काढले आणि वाणीला दिले आणि म्हणाले, तू जेवण चांगलं बनवतेस, हे तुझे शगुन. थँक्यू आजी, वाणी आजीचे आशीर्वाद घेत म्हणाले. बाकी सगळ्यांना पण जेवायला दे, मी आता थोडी विश्रांती घेईन. असे बोलून आजी तिथून निघून गेली. वाणीने सगळ्यांना जेवू घातले आणि मग ती स्वतःसाठी आणि अर्जुनसाठी जेवण घेऊन खोलीत आली. तेव्हा तिला अर्जुन झोपलेला दिसला. अर्जुन उशी घट्ट पकडून ठेवला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होते. झोपेत तो खूप गोंडस दिसत होता. हे पाहून वाणीने जेवण टेबलावर ठेवले आणि त्याचं जवळ बसली आणि त्याच्याकडे बघत त्याचं डोळ्याला प्रेमाने हात लावू लागले. वाणी अर्जुनमध्ये इतकी हरवली होती की ती नकळत त्याचं चुंबन घेणार होती. इतक्यात अर्जुनचे डोळे उघडले आणि वाणी लाजून बाजूला झाली. आत्ता माझ्यावर एवढं प्रेम होतं तर करणार होतीस, अर्जुन वाणीला चिडवत म्हणाला. नाही, मी तुम्हाला उठवत होते. काश तू मला असेच उठवणार आहेस हे मला माहीत असते तर मी अजून थोडा वेळ झोपून राहिलो असतो ना. हृदयावर हात ठेवून तो हसत म्हणाला. तर वाणी लाजत म्हणाले, अर्जुन तुम्ही पण ना खूप खोडकर आहात. हो, मी आहे खोडकर, असे बोलून अर्जुन हसायला लागला. तेव्हा वाणी त्याच्याकडे बघून म्हणाले, ठीक आहे, ते सगळं सोडा आणि जेवा. अरे हो, मी विसरलो, जेवण नाही. आजी परत तुला इन्सल्ट तर केली नाही ना, अर्जुनने घाबरून विचारल्यावर वाणी हसली आणि म्हणाली, अहो किती घाबरत आहात तुम्ही, शिस्तीत बोला ना. नाही, तू मला आधी सांग आजी काय म्हणाले. तिला आवडलं का, अर्जुनने विचारल्यावर वाणी हसली आणि म्हणाली, हो, आजीला माझ्या हातचं जेवण आवडलं. आजी मला शगुन दिले आहेत आणि मला जरा देखील रागाने बोलले नाही. ओ थँक गॉड, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू नक्कीच त्यांचे मन जिंकशील. तूच मला विनाकारण इमोशनल ब्लॅकमेल करत होतीस. अर्जुन दीर्घ श्वास घेतला आणि वाणी भुवया उंचवत म्हणाले, बर, तुम्ही आत्ताच एवढे घाबरले आहात.